नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला पहिल्या प्रकरणातले काही मुद्दे आपण बघितले। त्यामध्ये भू हालचाली की ज्या भू हालचालीमध्ये दोन प्रकार पडतात, एक म्हणजे मंद हालचाली आणि दुसरा प्रकार शीघ्र हालचाली, असे दोन प्रकार छोट्या डायग्रामाच्या आधारे त्याची माहिती आपण घेतलेली आहे। त्यामध्ये मंद स्वरूपाच्या ज्या हालचाली जी आहे, या हालचालीची माहिती घेत असताना प्रामुख्याने त्यामध्ये मंद हालचाली जी आहे त्याची व्याख्या आपण त्या ठिकाणी बघितली। त्यानंतर त्या मंद हालचालीमध्येच ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर यांचे असलेले जे दोन गट जे होते, त्या गटांची माहिती की त्याला आपण ऊर्ध्वगामी हालचाली म्हटलं आहे। इन ब्रॅकेटमध्ये त्याला दुसरा पर्याय शब्द वापरलेला आहे खंड निर्माणकारी। दुसरा प्रकार आपण बघितला आहे क्षितिज समांतर, इन ब्रॅकेटमध्ये त्याला दुसरा पर्याय शब्द त्या ठिकाणी वापरला आहे पर्वत निर्माणकारी हालचाली। त्यानंतर बलाचे दोन गट त्या ठिकाणी पडलेले, त्याची माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे। ते दोन गट म्हणजे एक ताण निर्माणकारी बले। ताण निर्माणकारी बले जी आहे आपण त्याची माहिती घेत असताना तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे फोटोग्राफ त्या ठिकाणी दिलेले आहे, त्या फोटोग्राफचा आधार घेऊन त्याची माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे। नंतर दुसरा गट बलाचा जो बघितला आहे तो म्हणजे दाब निर्माणकारी बले। त्याचीसुद्धा माहिती आपण तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 3 वरती फोटोग्राफ दिलेला आहे, त्या फोटोग्राफचा आधार घेऊन त्याची माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यानंतर वलीकरण, वलीकरण म्हणजे काय त्याची व्याख्या आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे। त्यानंतर वलीचे असलेले जे भाग जे आहे ते भाग आपण आकृतीच्या साहाय्याने तेही भाग त्या ठिकाणी आपण बघितलेले आहे। त्यानंतर वलीचे पर्वत की त्या वली पर्वतांचं वयोमानानुसार वली पर्वताचे दोन प्रकार आपण बघितलेले आहे, एक म्हणजे प्राचीन वली पर्वत आणि दोन म्हणजे अर्वाचीन वली पर्वत। त्यानंतर वलीचे सर्वसामान्य प्रकार आपण बघितले, त्यामध्ये 5 प्रकार आपण आकृतीच्या सहाय्याने बघितलेले आहे। एक म्हणजे सममित वली, 2 असममित वली, 3 उलथलेली वली, 4 आडवी वली आणि 5 समनतिक वली। असे वलीचे प्रकार जे आहे हे प्रकार त्या ठिकाणी आपण बघितलेले आहे। तर आजच्या या तासिकेला वलीचे प्रकार बघितल्यानंतर आज आपल्याला विभंग या शब्दालाच दुसरा पर्यायी शब्द त्या ठिकाणी वापरला जातो, तो म्हणजे प्रस्तरभंग। आता सुरुवातीला विभंग किंवा प्रस्तरभंग म्हणजे काय याची व्याख्या त्या ठिकाणी आपण समजून घेऊया। ती व्याख्या बघितल्यानंतर पुढे आपल्याला त्याचे प्रकार जे आहे ते प्रकार त्या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे। सुरुवातीला विभंग किंवा प्रस्तरभंग म्हणजे काय त्याची व्याख्या आपण समजून घेऊया। प्रस्तरभंग म्हणजे
प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकाचा थर काही वेळेस वली प्रक्रियेस जुमानत नाही, अशा खडकावर मोठ्या प्रमाणावर ताण पडल्यास तो तुटू शकतो. अशा खडकाच्या तुटण्यास विभंग किंवा प्रस्तरभंग असे म्हणतात. आता इथं ही व्याख्या त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या व्याख्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की भूपृष्ठाजवळ असलेला जो खडकाचा जो थर जो आहे, हा थर वली प्रक्रियेला त्या ठिकाणी जुमानत नाही. ज्यावेळेस वली प्रक्रियेला त्या खडकाचा थर हा जुमानत नाही, अशा खडकावरती मोठ्या प्रमाणावरती जो ताण पडतो, त्या ताणामुळे तो खडक त्या ठिकाणी तुटतो. तुटत असताना ही प्रक्रिया एकदम होत नाही. ज्यावेळेस त्या खडकावरती ताण पडतो त्यावेळेस खडकाला सुरुवातीला भेगा पडतात आणि या भेगा हळूहळू त्या ठिकाणी रुंदवत असतात. आणि ज्यावेळेस ह्या भेगा हळूहळू त्या ठिकाणी रुंदवत असताना बाह्यकारक ज्या शक्ती ज्या असतात, या बाह्यकारक शक्ती त्याच्यावरती परिणाम त्या ठिकाणी करत असतात. बाह्यकारक शक्तीबरोबरच अंतर्गत भागामध्ये चालणाऱ्या ज्या हालचाली ज्या आहे, त्या हालचालीसुद्धा त्या खडकावरती परिणाम त्या ठिकाणी करत असतात. परिणाम करत असताना खडकाला पडलेल्या ज्या भेगा असतात, त्या भेगा हळूहळू त्या ठिकाणी रुंदवतात. त्याच्यावरती प्रचंड ताण पडतो आणि प्रचंड ताण पडल्यानंतर तो खडक मूळ खडकापासून वेगळा होतो. मूळ खडकापासून ज्यावेळेस तो वेगळा होतो, अर्थात तो खडक त्या ठिकाणी तुटतो आणि तुटल्यानंतर हळूहळू त्या खडकाचे लहान मोठे त्या ठिकाणी तुकडे होतात. ज्यावेळेस त्या खडकाचे लहान मोठे त्या ठिकाणी तुकडे होतात, त्यालाच भौगोलिक भाषेमध्ये विभंग किंवा प्रस्तरभंग असे म्हणतात. अशा पद्धतीने या विभंगाची किंवा प्रस्तरभंगाची असलेली व्याख्या, त्या व्याख्यातून त्याचं स्पष्टीकरण जे आहे, हे स्पष्टीकरण त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर हे विभंग किंवा प्रस्तरभंग हे निर्माण होत असताना त्याच्यामध्ये काही प्रकार जे आहे ते प्रकार त्या ठिकाणी पडतात. जर प्रामुख्याने विभंगाचे प्रकार जर आपण त्या ठिकाणी बघितले तर साधारणतः त्या विभंगाचे प्रकार 4 प्रकार त्या ठिकाणी पडतात. आता या विभंगाचे प्रकार बघत असताना तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती 4 आकृत्या किंवा फोटोग्राफ त्या ठिकाणी तुमच्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामध्ये 4 प्रकार त्यांनी दिलेले विभंगाचे. पहिला प्रकार त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, त्याला नाव आहे सामान्य विभंग. नंतर दुसरा प्रकार आहे उत्क्रम विभंग. उत्क्रम या शब्दाला दुसरा पर्याय शब्द दिला आहे त्यांनी विरुद्ध. तिसरा प्रकार त्या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे कातर विभंग. चौथा प्रकार त्या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे प्रणोद विभंग. असे विभंगाचे 4 प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहे. मग हे प्रकार बघत असताना एक एक प्रकाराची जी माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर पहिला प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे की त्याचं नाव आहे सामान्य विभंग. आता सामान्य विभंग जे आहे याची माहिती घेत असताना त्यांनी माहिती दिली की अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक
भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने खाली सरकल्याने होते. त्यात विभंग प्रतल आकाशाभिमुख असते. आता याचं स्पष्टीकरण बघत असताना जर पहिल्या आकृतीचं जर निरीक्षण आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर त्या आकृतीमध्ये आपण बारकाईने निरीक्षण केलं तर 2 डायरेक्शन आपल्याला दिलेले. काय दिले? 2 डायरेक्शन त्या ठिकाणी दिलेले आहे आणि ते 2 डायरेक्शन लाल रंगाने दाखवलेले बघा. एक डायरेक्शन जर बघितलं तर डाव्या हाताकडे दिलेले, एक डायरेक्शन जर बघितलं तर उजव्या हाताकडे त्या ठिकाणी दिलेले बघा. ते 2 डायरेक्शन तिथं दिलेले आहे. त्यामध्ये त्याची माहिती सांगत असताना त्यांनी सांगितले की ज्यावेळेस खडकाच्या अंतर्गत भागामध्ये हालचाली घडतात, हालचाली घडत असताना खडकाचा संपूर्ण भाग हा एका खडकापासून तयार झालेला नसतो. त्यातला खडकाचा एक भाग कठीण असतो आणि दुसरा भाग हा कमकुवत प्रकारचा त्या ठिकाणी असतो. ज्यावेळेस हालचाली घडतात त्यावेळेस त्यातला खडकाचा एक भाग जो असतो तो एक भाग खाली सरकल्याचा आपल्याला दिसून येतो आणि एक भाग वरती सरकल्याचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे इथं ही हालचाल घडून आली आणि त्या हालचालीचा परिणाम त्या खडकांवरती झाला आणि खडकांवरती परिणाम झाल्यानंतर त्यातला एक खडकाचा भाग हा वर उचलला गेला आणि एक भाग हा खाली ओढला गेला. आणि ज्यावेळेस तो भाग खाली ओढला गेला किंवा खाली सरकला गेला त्यावेळेस त्यातला जो भाग वर उचलला गेला तो आकाशाच्या बाजूकडे सरकला आणि जो दुसरा बाजूचा भाग जो होता शेजारचा तो खाली अंतर्गत भागाकडे ओढला गेला. त्यावेळेस त्या ठिकाणी सामान्य विभंगाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. असं त्या ठिकाणी हा पहिला प्रकार सांगितलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रकार त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे उत्क्रम विरुद्ध. उत्क्रम त्याला पर्याय शब्द दिलेला आहे, विरुद्ध विभंग असा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने वर उचलला जातो तेव्हा त्या ठिकाणी जो विभंग असतो तो विभंग प्रतल भूमी अभिमुख असते असं त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग. आता या दुसऱ्या प्रकारामध्ये आपण त्या उत्क्रम विभंगाची जर आकृती जर बघितली त्या आकृतीमध्ये पुन्हा 2 डायरेक्शन दिलेले आहे, लाल रंगाने दिलेले आहे बघा. त्या आकृतीचं बारकाईने निरीक्षण केलं तर उजवीकडचं असलेलं डायरेक्शन आणि डावीकडचं असलेलं डायरेक्शन हे एकमेकांकडे येण्याचा प्रयत्न करत असतात. पहिल्या आकृतीमध्ये जर बघितलं तर विरुद्ध आहे बघा आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जर बघितलं तर ते एकमेकांकडे येत आहे. असं त्या आकृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुन्हा पहिल्या आकृतीचं जर निरीक्षण केलं आपण की पहिल्या आकृतीमध्ये जो पहिला भाग हा वर गेलेला होता तोच भाग दुसऱ्या आकृतीमध्ये खाली गेलेला आहे. त्यानंतर पहिल्या आकृतीमध्ये जो पहिला भाग खाली गेलेला होता किंवा खाली ओढला गेलेला होता
तो दुसऱ्या आकृतीमध्ये जर बघितला तर तो भाग काय झालेला आहे, वर सरकलेला आहे. असं विरुद्ध प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. यामध्ये उत्क्रम विभंगामध्ये खडकाचा एक जो भाग जो आहे तो एक भाग हा आकाशाकडे सरकतो आणि दुसरा भाग जो आहे तो अंतर्गत भागाकडे त्या ठिकाणी ओढला जातो. म्हणून तिथं एक शब्द वापरला त्यांनी, विभंग प्रतल भूमी अभिमुख असा शब्द जो आहे तो शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. त्यानंतर तिसरा विभंगाचा प्रकार दिलेला आहे तो म्हणजे कातर विभंग. आता कातर विभंग जर आपण बघितलं तर या विभंगामध्ये त्यांनी सांगितलंय की काही वेळा विभंग प्रतलाच्या कोणत्याही एक बाजूच्या खडक स्तरामध्ये ऊर्ध्व दिशेने हालचाल होत नाही, त्याऐवजी खडक स्तराची हालचाल क्षितिज समांतर दिशेने घडते, त्यावेळेस तिथे कातर विभंगाची काय होते, निर्मिती होत असते. आता तिसरी आकृती आपण जर बघितली तर त्या तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा लाल रंगाने डायरेक्शन तुम्हाला दिलेले आहे. त्या डायरेक्शनाचं आपण जर बारकाईने निरीक्षण त्या ठिकाणी केलं तर एक भाग डावीकडचा भाग जर बघितला तर पुढे सरकलेला आहे आणि उजवीकडेचा भाग जर बघितला तर तो मागे सरकलेला आहे. म्हणजेच या कातर विभंगामध्ये ज्यावेळेस हालचाली चालतात त्यावेळेस त्या हालचाली चालू असताना त्या हालचाली ऊर्ध्व दिशेने हालचाल न होता, ऊर्ध्व दिशेने या शब्दाचा अर्थ होतो उभ्या दिशेने आणि क्षितिज समांतर या शब्दाचा अर्थ होतो आडव्या दिशेने. म्हणजे अंतर्गत भागामध्ये ऊर्ध्व दिशेने हालचाल न होता त्याऐवजी खडकाच्या अंतर्गत भागामध्ये जर क्षितिज समांतर हालचाल जर घडून आली त्यावेळेस तिथे कातर विभंगाची काय होते, निर्मिती होत असते. म्हणजे खडकाचा एक भाग हा पुढे सरकतो आणि खडकाचा एक भाग हा मागे सरकतो. अशा पद्धतीने या विभंगाचा तिसरा प्रकार जो आहे हा प्रकार त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. नंतर चौथा प्रकार त्या ठिकाणी त्यांनी सांगितला आहे विभंगाचा, तो म्हणजे प्रणोद विभंग. आता हा जो चौथा प्रकार जो आहे या चौथ्या प्रकारामध्ये त्यांनी सांगितलंय की जेव्हा विभंग प्रतलाच्या एक बाजूचा भाग सुट्टा होऊन पुढच्या बाजूवर येऊन पडतो त्यावेळी अशा विभंगांची निर्मिती होत असते. यात या विभंग प्रतलाचा कोन जर आपण बघितला तर तो कोन 45 अंशापेक्षा कमी असतो. आता चौथ्या आकृतीचं निरीक्षण करा. आता चौथ्या आकृतीमध्ये तुम्हाला डायरेक्शन फक्त एकच बघायला मिळेल. ते डायरेक्शन लाल रंगाने दाखवले बघा. त्यांनी सांगितलंय की या खडकाचा असलेला एकच भाग हा सुट्टा होतो आणि तो भाग सुट्टा होऊन तो पुढच्या बाजूवरती येऊन काय होतो, आदळतो. ज्यावेळेस पुढच्या भागावरती त्या ठिकाणी येऊन आदळतो त्यावेळेस त्या ठिकाणी प्रणोद विभंगाची काय होते, निर्मिती जी आहे
ती निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आणि त्या दोघांमधला जर कोन जर आपण बघितला तर तो कोन 45 अंशापेक्षा त्या ठिकाणी कमी असतो. अशा पद्धतीने या विभंग किंवा प्रस्तरभंग त्यांचे असलेले जे प्रकार जे आहे हे 4 प्रकार त्या ठिकाणी सांगितलं आहे. पहिला प्रकार त्यांनी सांगितला आहे सामान्य विभंग, दुसरा प्रकार त्या ठिकाणी सांगितला आहे उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग, तिसरा प्रकार सांगितला आहे कातर विभंग, चौथा प्रकार सांगितला आहे प्रणोद विभंग. असे प्रकार त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. नंतर पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तो म्हणजे विभंगाच्या प्रक्रियेतून निर्माण होणारी भूरूपे. आता ज्यावेळेस विभंग ही प्रक्रिया घडून येत असते त्यावेळेस ही प्रक्रिया घडून येत असताना या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काही विशिष्ट भूरूपे जी आहे ही भूरूपे त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. मग अशी कोणती भूरूपे या भूपृष्ठावरती आपल्याला बघायला मिळतात? ती भूरूपे या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. पहिलं भूरूप जर या ठिकाणी आपण बघितलं तर त्या भूरूपाचं नाव त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, त्याचं नाव आहे गट पर्वत. आता हे जे गट पर्वत जे आहे या गट पर्वताची असलेली जी व्याख्या जी आहे ती व्याख्या समजून घेऊ आणि ती समजून घेऊन त्याची दिलेली जी आकृती जी आहे त्या आकृतीचं सुद्धा आपण स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर गट पर्वत म्हणजे काय की कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडून विभंग निर्माण होतात. 2 समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा तो ठोकळ्यासारखा दिसतो. ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या या भागास गट पर्वत किंवा ठोकळ्याचा पर्वत असे म्हणतात. असे पर्वत कुठे निर्माण होतात त्याची उदाहरण त्यांनी दिलेले आहे. आपल्या भारतातील मेघालयाचे जे पठार जे आहे ते पठार नर्मदा आणि तापी नदीच्या दरम्यानचा असलेला सातपुडा पर्वत, त्याचबरोबर जर्मनीमधील ब्लॅक फॉरेस्ट हा भाग त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. असे हे जे भाग तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेले हे संपूर्ण भाग हे गट पर्वताचे उदाहरण त्या ठिकाणी दिलेले आहे. आता आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर 2 भाग, एक उजवीकडचा भाग आणि एक डावीकडचा भाग हा आपल्याला खाली दिसतो, पण त्या दोघांचा असलेला मध्यभाग हा उंच दिसतो. म्हणजे तिथं काय निर्माण झालेलं आहे? गट पर्वताची निर्मिती झालेली आहे. मग आता जे 2 भाग जे खाली आहे ते भाग कठीण खडकापासून तयार झालेले आहे आणि जो मधला भाग जो आहे तो कमकुवत खडकाचा भाग आहे. ज्यावेळेस तुम्हाला व्याख्येमध्ये दिलेले आहे की कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने त्याच्यावरती काय पडतो? दाब पडतो. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ज्यावेळेस ऊर्जा लहरी निर्माण होत असतात त्या ऊर्जा लहरी निर्माण होत असताना त्या ऊर्जा लहरी भूपृष्ठाकडे येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात आणि ज्यावेळेस ते प्रयत्न करत असतात त्यांना कोणत्याही प्रकारचा मार्ग मिळत नाही. ज्यावेळेस त्यांना मार्ग मिळत नाही त्यावेळेस जो कमकुवत भाग जो असतो खडकाचा तो भाग हा भूपृष्ठापासून काय होतो? वर उचलला जातो. म्हणजे कमकुवत खडकावरती दोन्ही बाजूचे जे कठीण खडक असतात ते दोन्ही बाजूचे कठीण खडक त्याच्यावरती प्रचंड स्वरूपामध्ये दाब देतात. डावी बाजूकडून बी आणि
उजव्या बाजूकडून दोन्ही बाजूने त्या कमकोत खडकावरती काय होतो, दाब पडतो. ज्यावेळेस त्या दोन्ही बाजूकडून दाब पडतो कमकोत खडकावरती, त्यावेळेस तो खडक हा भूपृष्ठापासून काय होतो, वर उचलला जातो. आणि वर उचलल्या गेल्यानंतर त्याला जो आकार प्राप्त होतो तो आकार एखाद्या ठोकळ्यासारखा त्याला आकार जो आहे तो आकार प्राप्त होतो. म्हणून त्या पर्वताला काय म्हटलेले, घट पर्वत किंवा ठोकळ्याचं पर्वत असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हा पर्वत विभंगाच्या प्रक्रियेतून काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये टिपा लिहिण्यासाठी सुद्धा त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्यावेळेस तुम्हाला टिपांमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यावेळेस तुम्हाला त्याची व्याख्या, त्याचं स्पष्टीकरण आणि त्याची असलेली जी आकृती जी आहे ती आकृती तुम्हाला तिथं काढावं लागेल. त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल. नंतर दुसरा जो भू आकार या भूपृष्ठावरती निर्माण होतो त्या भू आकाराचं असलेलं नाव जे आहे ते म्हणजे खचदरी. आता खचदरी जी आहे ही खचदरी भूपृष्ठावरती कशा पद्धतीने निर्माण होते आणि त्याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. तर खचदरी म्हणजे काय, सुरुवातीला व्याख्या बघूया. व्याख्यानंतर दिलेली जी आकृती आहे त्या आकृतीचं स्पष्टीकरण आपण त्या ठिकाणी बघूया. तर सुरुवातीला व्याख्या, खचदरी म्हणजे काय, भूकवचाच्या आतील दोन सलग विभंग दरम्यानच्या भागावर ताण निर्माण झाल्यामुळे तो भाग खचतो. अशा खचलेल्या भागास खचदरी असे म्हणतात. खचदरीच्या भिंती या तीव्र उताराच्या त्या ठिकाणी असतात. अशा पद्धतीने खचदरीची व्याख्या जी आहे ही व्याख्या त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या व्याख्याच्या उजव्या हाताला तुम्हाला त्या ठिकाणी खचदरीची व्याख्या दिलेली आकृती त्या ठिकाणी दिलेली आहे. आता व्याख्यामध्ये काय सांगितलं आहे की भूकवचाच्या आतील दोन सलग विभंग दरम्यानच्या भागावरती ताण निर्माण होतो. आता आकृतीमध्ये बघा तीन भाग दिलेले आहे, एक डावीकडे दिलेला आहे, एक उजवीकडे दिलेला आहे आणि एक मध्य भाग जमिनीकडे ओढला गेलेला आहे. असे तीन भाग दिले बघा. तर त्या आकृतीचं बारकाईने निरीक्षण जर त्या ठिकाणी केलं, ज्यावेळेस अंतर्गत भागामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये हालचाली घडून येतात आणि अंतर्गत भागामध्ये हालचाली घडून आल्यानंतर त्या कमकुवत भागावरती ज्यावेळेस प्रचंड ताण त्या ठिकाणी पडतो आणि ज्यावेळेस प्रचंड त्या ठिकाणी ताण पडतो त्यावेळेस त्या दोन भागाचा मध्य भाग जो आहे कमकुवत भाग हा खाली ओढला जातो आणि डावीकडचा भाग आणि उजवीकडचा भाग हा प्रचंड स्वरूपामध्ये हा ओढला जातो आणि मधला भाग हा ताणला जातो. आणि ज्यावेळेस मधला भाग हा ताणला जातो, ताणल्यानंतर तो खाली खचतो आणि तिथं खोल भाग त्या ठिकाणी तयार होतो आणि ज्यावेळेस तो भाग खाली खचतो, खोल भाग तयार होतो, त्याला त्यांनी काय नाव दिलेलं आहे, खचदरी असं नाव जे आहे हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यावेळेस भूपृष्ठावरती या खचदरीची निर्मिती होत असते त्यावेळेस त्याच्या असलेल्या ज्या बाजू असतात की त्याला आपण भिंती त्या ठिकाणी म्हणतो, त्या भिंती ज्या असतात त्या भिंती तीव्र उताराच्या त्या ठिकाणी असतात. आणि याचं उत्तम उदाहरण जर आपण या खचदरीचं घ्यायचं ठरलं तर दक्षिण आफ्रिका जो खंड जो आहे या दक्षिण आफ्रिका खंडामध्ये निर्माण झालेली जी खचदरी जी आहे ती खचदरी रिफ्ट व्हॅली या नावाने ओळखली जाते. आणि भारतातलं जर उदाहरण घ्यायचं ठरलं तर भारतातील नर्मदा व तापी नदी या दोन्ही नद्यांचं असलेलं जे खोरं जे आहे या खोऱ्यांच्या मध्ये निर्माण झालेल्या ज्या दऱ्या ज्या आहे या दऱ्या याच पद्धतीने त्या ठिकाणी काय झालेल्या आहे, निर्माण झालेले आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी
ही जी खचदरी जी आहे ही खचदरी त्या ठिकाणी काय होते निर्माण होताना आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर पुढचा जो मुद्दा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे शीघ्र हालचाल. आता याच्या आधी आपण बघितलंय मंद स्वरूपाच्या हालचाली की त्या हालचाली कशा पद्धतीने होत असतात आणि इन ब्रॅकेटमध्ये आपण बघितलं होतं की सातत्याने होणाऱ्या हालचाली. मंद हालचाली या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये सातत्याने या चालू असतात. मात्र शीघ्र स्वरूपाच्या हालचाली ज्या आहे या शीघ्र स्वरूपाच्या हालचाली या घटनेच्या स्वरूपात कधीतरी किंवा केव्हा तरी एकदम निर्माण होतात आणि घटनेच्या स्वरूपामध्ये या शीघ्र हालचाली त्या ठिकाणी घडून येत असतात. मग सुरुवातीला शीघ्र हालचाल म्हणजे काय, सुरुवातीला त्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या आपण या ठिकाणी आपण बघूया. व्याख्या त्यांनी सांगितले की पृथ्वीच्या अंतर्गत भागात काही वेळा अचानक मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते त्यावेळेस त्या ठिकाणी हालचाली जास्त स्वरूपात त्या ठिकाणी घडून येत असतात. त्यास शीघ्र हालचाली असे म्हणतात. आणि या हालचाली ज्या आहे या हालचाली अतिशय त्या ठिकाणी विनाशकारी त्या ठिकाणी असतात. मग शीघ्र स्वरूपाच्या ज्या हालचाली ज्या आहे या हालचाली होत असताना या हालचालीच्या माध्यमातून प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या घटना त्या ठिकाणी घडून येत असतात. मग त्या घटना जर आपण बघितल्या तर एक घटना जर बघितली तर ती म्हणजे भूकंप आणि दुसरी घटना म्हणजे कोणती, ज्वालामुखी. म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन होतं, ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारी जी ऊर्जा जी असते त्या ऊर्जेला मार्ग मिळत नाही आणि मार्ग मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शीघ्र स्वरूपाच्या हालचाली घडून येत असतात. आणि शीघ्र स्वरूपाच्या हालचाली घडून येत असताना भूपृष्ठावरती दोन घटना आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या दोन घटना म्हणजेच कोणत्या, एक म्हणजे भूकंप आणि दोन म्हणजे ज्वालामुखी. अशा पद्धतीने या प्रामुख्याने अंतर्गत भागामध्ये ह्या ज्या ऊर्जा निर्माण होत असतात या ऊर्जेतून ह्या घटना ज्या असतात ह्या घटना निर्माण होताना आपल्याला दिसून येत असतात. राहिलेला भाग जो आहे तो राहिलेला भाग आपण पुढच्या तासिकेला आपण घेऊया.